कुठे ठेवलाय तो पदार्थ? यांच्या घरी नाहीये का? अंजू, रात्रीची काय शोधते यार तू? भूक लागली का? झोप ग अंजू. आता काय खायचं ते आवाज न करता खा. काय हे? पूर्ण एपिसोड पहा झी5 वर. राहुल, काय करतोयस तू? घरात उंदीर तर नाही घुसला ना? राहुल, राहुल, ए अंजू, ए तू खाणं एकटी, मला नको काय खायला. काय बघ ना, घरात उंदीर घुसलाय वाटतं. उंदीर उंदीर घुसलाय? अंजू अंजू अंजू, कुठे आहे उंदीर? कुठे माझी? तू काय डब्यांकडे बघ ना, तू तिकडं. अंजू, ए तू जा आणि त्याला बाहेर काढ, त्याला बाहेर काढ लगेच. मला लहानपणी एकदा उंदीर चावला होता पायाला, तेव्हापासून मला भीती वाटते उंदराची. हा, मग मी काय उंदीर पकडणाऱ्यांच्या टोळींबरोबर फिरायचे का लहानपणी? हा, जा ना. अंजू बी नाही जात. लवकर जा, बघ काय ते. आपल्याकडे ते पिंजरा होता ना उंदीर पकडायचा, हा, ते कुठे? असेल कुठं तरी. तू शोधणं पटकन, अंजू जा पटकन शोधा, पकडणं उंदीर. जा लवकर, तू जा अंजू, अंजू जा. राहुल, ठीक आहे. कुठं ठेव? हातचे वाटतं तो पदार्थ. कुठं ठेवलंय? बघ ना अंजू, असं नाही कुठतरी या गया. बघते ना, थांब ना जरा. भाने, अरे काय खुडबुड चालवलीयस? आत्ताच डोळा लागलाय माझा, जरा झोपू दे. झोप गपचूप तू पण. या घरात नाहीये वाटतं तो पदार्थ. कोणाच्या तरी दुसऱ्याच्या घरात जाऊन बघते. या डब्यात काय आहे? मी मोठी होते, मला अजून हवाय तो पदार्थ. अशी कशी संपली? अशी कशी संपली? अंजे, माधुरी, खरंच साखर संपली. आता कुठं
कुठे गेली यांची श्रीमंती? काय म्हणालीस? काही नाही. हे बघा, नाही द्यायची असेल तर सांगा ना. साखरच नाही असं कशाला सांगताय? नाही तर काय. शोभे, ए शोभे, बाजूला वा. शोभे, अगं त्या भानीने बघ ना, माझ्या घरातली 5 किलो साखर नेऊन विकली बाहेर. काय विकली? कशावरून? अगं 5 किलो साखर एका रात्रीत संपेल का? रात्री ती काहीतरी खुडबुड करत होती ग, त्यावरून मला संशय येतोय. आई काहीही बोलू नकोस. आता या सगळ्यांच्या घरातली साखर संपलीये. ती काय भानूने जाऊन विकली? म्हणजे त्या सगळ्या साखर मागायला आल्यात? हो. शोभा, मी जाऊन साखर घेऊन येऊ का? हा जा घेऊन ये, मला चहा हवाय. चालेल. हे नक्कीच त्या छोट्या परीचं काम आहे. मला तिला शोधायला पाहिजे. ए उठ. चाळीतल्या सगळ्यांच्या घरातली साखर खाल्लीस तू? एका रात्रीत एवढी साखर खाल्लीस? याला साखर म्हणतात? वय खूप छान लागते. मला अजून हवी. तुला अजून साखर पाहिजे? हो. कुठे मिळेल? चल माझ्या बरोबर, मी देते तुला साखर. चल लवकर. कुठे साखर? मला दे ना खायला. नाही देणार. नाही, मला साखर पाहिजे. मी अजिबात तुला साखर देणार नाही. गप हाताची घडी तोंडावर बोट ठेवून उभी राहा. किती साखर खाल्ली तू? अजिबात देणार नाही मी तुला. थोडी तरी दे ना. मी नाही सांगितलं ना, नाही म्हणजे नाही. आणि हा, काय बी झालं ना तरी मालकांसमोर जायचं नाही. मी या मालकांना मोहिनी म्हणून दिसते, मग तू बी दिसशील, मग सगळा गोंधळ होईल. मालक? वय माझे मालक मोहन. तुला नंतर कळेल सगळं. आणि काय ग, काल रात्री मालकांच्या घरी जाऊन बी साखर खाल्ली ना तू? आता मालक साखर आणायला गेलेत. आणखीन साखर? मी तुला जाऊनच देणार नाही. अगं कुठं राहिले दादा? किती वेळ झाला? दादा आले साखर घेऊन. दादा त्या मीच घेती. माधुरी वहिनी लवकर या, दादा आले साखर घेऊन. या, रेशन दुकान उघडलं इथं. आता थांबा ना, घ्या ना पटापट. अर्धीच वाटी साखर घ्या ग. वहिनी और अगं कमी घ्या जरा. अगं सांड अंजे अंजे, अगं थांब. काय बासुंदी करणार आहेस का अंजे? एवढी साखर कशाला हवी तुला अंजे? बायकांना मेल्या अंजे. तुम्हाला पण साखर घ्यायची असेल तर घ्या. हे मास्टरड्या, मला कशाला पाहिजे साखर? काही बरळत असतंय. अगं आत्ता साखर नेलीस आणि आता म्हणते संपली म्हणून. तुला ना अंजे भस्म्या झालाय, भस्म्या. तू आता ये माझ्याकडे, ये पुन्हा माझ्याकडे साखर मागायला, मग दाखवते मी तुला. मोन्या, तुला काय करत होती साखर? साखरेची पिशवी त्यांच्यासमोर कशाला उघडलीस तू? कळत नाही का तुला? या चाळीतल्या बायका कशात माहिती नाही का? घेऊन गेले ना सगळी साखर. फुकट येते का? पिरियड आहे यार, त्यात काय. बरं मला सांग, चाळीतल्या सगळ्यांनी वर्गणी दिली? हा, बऱ्यापैकी जमली तशी. हा मी सगळं सामान घेऊन आलोय. हा. ते पण त्याची रिसीट आणि हे एक मिनिट, हे 15 रुपये उरले ते घे. बर. ए मोहन, यावेळेस आरतीचा मान तुझा आहे, हो. तेव्हा तुला सगळ्यात जास्त वर्गणी द्यावी लागेल.
हा आता तुला जमत नसेल तर मग आम्ही दुसरं नाही देतो ना, देतो देतो. थांबा. अरे लॉटरी लागली का काय? नाही नाही तसं नाही रे, पण काय माहितीये का, लहानपणापासून आपण बाप्पाला नमस्कार करत आलोय आणि जेव्हा पैसे नव्हते तेव्हाही बाप्पानी खूप आनंद दिलाय. त्यामुळे आता पैसे असतील तर यथाशक्ती आपण सेवा करायला पाहिजे ना बाप्पाची, नाही का? बरोबर. ए नैवेद्याचं काय ठरतंय रे? हा हे समीर, पहिल्या दिवशी 21 मोदकांचा नैवेद्य मी स्वतः बनवून आणणार आहे. हो हो. मग हे थोडे पैसे तुझ्याकडे ठेव. अरे नाही नाही, राहू देत राहू देत. त्या मुलांसाठी वस्तू आणल्यात ना, त्या पहिल्या त्यांना देऊन येतो. मुलं वाट बघत असतील. हा बाप्पाच्या सेवेसाठी खिशात पैसे नसले तरी चालतील, पण मनात श्रद्धा हवी मोहन साठी. चला हे किती जमलेत ते बघ बाबा. ए, माझा मोदक कुठे गेला? आम्हाला नाही मला का माहिती. माहित नाही, आत्ताच माझ्या हातातून पडला. नाही, आम्हाला नाही माहिती. हा. अरे आम्हा का करत होतं माझं? दे मला. खबरदार परत गोड खाल्लंस तर मी तुला परत पाठवी. तुला मला परत पाठवताच येत नाही. येत मला. पाठवून दाखव बघू. मी नाही जाणार. नाही खायचं सांगितलं ना. ताई, अहो ताई, हे तुम्ही सांगितलं होतं. हे घ्या. ठीक आहे, नको देऊ. मी मोहन कडून घेईन. मोहन देईल मला. तो खूप चांगला आहे. खबरदार मालकांसमोर गेलीस तू तर. आता कळलं. तुम्हाला मोहन पासून लपवतेस ना? मी तुला सांगितलं ना मालकांकडे जायचं नाही म्हणून. नाही जाणार. जर का तुम्हाला गोड खायला दिलंस तर. नाही दिलंस तर. काय हो दादा, काय? या वेळेला मग काय आरतीचा मान तुमचा आहे. वहिनी सांगत होत्या तुम्ही महागडी साडी दिली म्हणून. मग तुम्ही काय घालणार आहात? हा? तो काय घालणार? पॅन्ट शर्ट, त्याच्यात चट्टेरी पट्टेरी लेंगा. आई कशाला? मोहन भाऊजी तुम्ही मस्त पितांबर नेसा. पितांबर नाहीये आमच्याकडे. राहुल भाऊजींकडे आहे ना. काय ग अंजली? हा नाही म्हणजे तसं नाही, म्हणजे दादा मी तुम्हाला दिला असतं. तो गेल्या वर्षीच नेसला होता ना. मग ते काय धुतलंय की नाही किंवा कुठं ठेवलंय काही माहित नाही ना. किती आणि उंदरांचं किती सुळसुळाट वाढलाय दादा, काही सांगता येत नाही नाही, राहू दे अंजली. मला पितांबर नको, मी शर्ट पॅन्टच घालीन. तसंही मला पितांबर शोभणार नाही. बरोबर बोलताय तुम्ही. तुम्हाला कसं काय शोभेल पितांबर? बरोबर आहे. हो. असं कसं नाही शोभणार? मालक कोणत्या बी कपड्यात छान दिसतात. पितांबर बी शोभून दिसेल मालक. मी आणते मालकांसाठी.
भानू तू इथं तू इथं काय करते? तू बस ना इकडे, इथं बस ना, बस. काय करताय? ते हे नवा खजिनदार आहे ना मी, त्यामुळे सगळ्या पैशांचा हिशोब ठेवावा लागतो. सगळ्या पैशांची जबाबदारी माझ्याकडेच आहे. पण तू बोल ना, तुझं काय काम होतं का? लगेच करतो, सांग पटकन. नाही, काही खास काम नव्हतं. पण तू तर खास आहे ना. हा? पण तू तर काहीतरी खास काम घेऊनच आली असशील ना, सांग मला, मी करतो. काय काय नाही अंजली ताई, असंच मी आले. हा कमाले मला वाटलेलं तू पितांबर घेतला असती म्हणून. हो, तुला तर आता जादू करता येत नाही ना. मला पितांबर दे, नाही देणार. दे मला पितांबर. कुठे मला पितांबर? थांब जरा, थांब. मुलांनो, हे इकडे सामान ठेवतो ना, याला हात लावू नका. हे सगळं पूजेचं सामान आहे. हा. हे बघ, ते दे मला. नाही देणार. तुला सांगितलेलं कळत नाही, ते दे मला. काय पाहिजे भानू? सांग ना, मी देतो. समीर साहेब, मी तुमच्याशी नाही बोलत आहे. हो मग? मी पोरांशी बोलते. अच्छा, हे मुलांनो, तिला काय पाहिजे ते लगेच देऊन टाका रे. हे घे भानुताई. हे घे भानुताई. भानुताई. हे घे भानुताई. हा, घे. नाही, नको. अरे मुलांनो, काय आणलं तिचं? हा, का गेली ती रागावून? आम्हाला काहीच नाही माहिती. नाही, कसं काहीतरी आणलं असणार तुम्ही लोकांनी. आम्हाला काहीच नाही माहिती. हे बघ, मला पितांबर दे. नाही. मी तुला सांगते ना, माझं ऐक, मला पितांबर दे. एका अटीवर. कसली अट? मला गोड खायला दिलंस तर. नाही देणार. मग तुला पितांबर पण मिळणार नाही. ठीक आहे, देते. पण शेवटचं देणार हा, यापुढे तुला गोड मिळणार नाही. बरं. मला अजून पाहिजे. हे बघ, मी तुझी अट मान्य केली ना, आता मला पितांबर दे. पण मला अजून पाहिजे. नाही मिळणार. मग मी जाऊन घेणार. हे थांब. साखर. थांब. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. काय सुंदर मूर्ती आहे. हो ना, पितांबर किती साजेच आहे ना. आणले कुणी? शोधून आणले. जमतच भैया ना. ए पिंट्या, अरे किती वेळा सांगितलं तुला मूर्तीला हात लावू नको म्हणून? कळत नाही तुला? ओ पिंट्याची आई, त्या पिंट्याला समजावा ना. पिंट्या, नको ना रे हात लावू मूर्तीला, सांगतायत ना काका. अगं मी पप्पांची सोंड बघत होतो.
जर आपल्याला बाप्पांसारखी सोड असेल तर किती बरं झालं असतं ना. का पिंट्या का? शाळेत टीचर शिकवत असताना चिंचागळ खाता आले असता. पण बाप्पांना सोंड काय आपल्यासारखं तोंड का नाही माहितीये का तुम्हाला? नाही. अरे त्या मला गोष्ट नाही माहिती. चला मी तुम्हाला गोष्ट सांगतो. गुरुजींना यायला वेळ आहे अजून. चला या म्हणजे मला पण सांग. तू पण चला चला चला. भगवान शंकर तिथे आले आणि गणपती बाप्पांना म्हणाले मला आतमध्ये जाऊ दे. पण बाप्पा म्हणतात मी नाही तुम्हाला आतमध्ये जाऊ देऊ शकत. कारण माहितीये ना बाप्पांना त्यांच्या आईने सांगितलेलं असतं की कोणालाही आतमध्ये सोडायचं नाही. आणि बाप्पा म्हणतात मी आईची आज्ञा कशी मोडणार. त्यामुळे ते म्हणतात की मी नाही तुम्हाला आत सोडणार. शंकर भगवान चिडतात. शंकर भगवान म्हणतात तुला माहितीये का मी कोण आहे ते. मला आत्ताच्या आत्ता आतमध्ये जाऊ दे. पण बाप्पा आपल्या वचनावर ठाम राहतात कारण त्यांना आईने सांगितलेलं असतं. भगवान शंकर म्हणतात ठीक आहे तुम्हाला सोडत नाहीस काय. हो युद्धाला तयार. गणपती बाप्पा युद्धाला तयार होतात. आणि मग भगवान शंकर आणि गणपती बाप्पा यांच्यात युद्ध सुरू झालं. खूप वेळ युद्ध चालू असतं. कोणीच मागे हटायला तयार नाही. सगळे देव बघतात वरून बघतात आता काय होणार. यांचं युद्ध चालू आहे पण बराच वेळ युद्ध तसंच चालू असतं. सगळेजण पाहत राहतात. मग पुढे काय. भगवान शंकर सगळ्या देवांचे देव त्यांना आला राग. त्यांनी एकदाच विचारलं गणपतीला तू मला आतमध्ये सोडतोस की नाही. पण बाप्पा त्यांना कसे आत सोडणार. आईला वचन दिलं होतं ना त्यांनी. त्यामुळे गणपती बाप्पांनी आपल्या आईला दिलेल्या वचनासाठी आपल्या प्राणांची बाजी लावली. आणि मग भगवान इतके चिडले. भगवान शंकर इतके चिडले की त्यांनी गणपती बाप्पांचं मुंडकं कापून टाकलं. माझ्या हातात होतं तिचं रक्षण करणं. लहान होती बिचारी. तिला काही समजायचं नाही. तिला रागवण्यापेक्षा समजून सांगितलं असतं तर असं काही झालंच नसतं. मोहन काका मग पुढे काय झालं. पुढे पुढे काय झालं माहितीये का. भगवान शंकर गणपती बाप्पांना त्यांनी मुंडकं उडवून टाकलं. मग ते आतमध्ये गेले आणि आतमध्ये गेले बघतात तर काय पार्वती माता होती. त्यांनी विचारलं तो बाहेर कोण माणूस उभा होता. ती म्हणाली अहो तो आपलाच मुलगा होता. त्याचं नाव बाप्पा गणपती बाप्पा. एवढं गोड बघितल्यानंतर छोटी परी येणार नाही असं होणारच नाही. येईल ती. भानुताई तू इकडे काय करतेस. इकडे बाप्पाची पूजा सुरू होते. हा तुला गोड आवडतं. हो सगळ्यांनाच आवडतं. हा खरंच की सगळ्या मुलांना गोड आवडतं. माझं चुकलं. कसली तू. काय नाही. बाप्पाची पूजा झाली ना की मी देते तुला. हा चल. माधवं गोपिकावल्लभं जानकी नायकं रामचन्द्रं हरे हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. गणपती बाप्पा नमस्कार करा. बाप्पा तुझ्या येण्यानं चाळीतलं वातावरण कसं अगदी प्रसन्न झालंय. माझी शोभा पण खुश आहे. तिला असंच आनंदात राहू दे.
तिच्या सगळ्या इच्छा पूर्ण होऊ देत. इथं कशी काय आणि या रूपात? हो त्यांना पेढा द्या ना. मालकानं दिसतीये ही. तुला कोणत्या कलरचा पेढा मिळाला? मला बघ येलो कलरचा. बापरे, ही सगळ्यांना दिसतीये. माझं नाव अनुष्का, तुझं नाव काय आहे? पहिल्यांदा या अक्षता व्हायच्या, नंतर कुंकू व्हायचं, हळद व्हायची, आपल्या कपाळाला लावायचं आणि मग नमस्कार करायचा. अरे आणि स्वतःला लावून घ्यायचं राहिलं. अगं तो बाप्पाचा प्रसाद आहे, त्याला नाही आपण हात लावायचा. मग तो तरी कुठे होतोय? मला तरी खाऊ देत ना. हे बघ, प्रत्येकाला एका वेळी एकच मोदक मिळेल. चल. हे बघ, प्रत्येकाला एका वेळी एकच मोदक मिळेल. अरे तुझं नाव काय बाळा? माऊ. माऊ, छान नाव. पूर्ण एपिसोड पहा झी5 वर.